श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्यामृत योग म्हणजे नक्षत्रांचा राजा आणि अमृत सिद्धी देणारा दिवस. जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, प्रगती खुंटली असेल किंवा महिलांना सतत काही ना काही त्रासांचा सामना करावा लागत असेल तर आज अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे 12 फुलवातींची सेवा. ही सेवा केल्यानं घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. 12 कापसाच्या स्वच्छ फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहेत. शुद्ध गाईचं तूप घ्यायचंय. एक पितळी किंवा मातीचा मोठा दिवा घ्या. अक्षता आणि हळदी कुंकू घ्यायचंय. आता हे तुम्हाला कधी करायचं तर ज्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो आपला 23 एप्रिलला गुरुवारी आहे. आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सायंकाळी देवघरासमोर एक पाट मांडा आणि त्यावर अक्षतांचं स्वस्तिक काढा. तुम्ही सकाळी केलं तरी सुद्धा चालेल. त्या पाटावरती दिवा ठेवून त्यात 12 फुलवाती एकत्र करून ठेवायच्या. या वाती म्हणजे वर्षाच्या 12 महिन्यांचं प्रतीक असतं. दिव्यामध्ये गाईचे तूप घालून तो प्रज्वलित करायचा. दिवा लावताना श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टक आवर्जून म्हणायचे. जर काही शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तरी किमान 108 वेळा जप करायचा आहे. महिलांसाठी ही सेवा म्हणजे अडचणींवरती मात करण्याचा एक मार्ग आहे. घरातील नकारात्मक दूर करण्यासाठी आणि मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी ही सेवा नक्की करा. आता ज्यांना कोणाला मासिक धर्म असेल किंवा चौथा दिवस असेल त्यांनी ही सेवा करू नका. घरातील दुसरी व्यक्ती ही सेवा करू शकते. आता 12 वाती एकत्र जाळतात का? त्या 12 वातीच एकत्र जाळतात तर 12 फुलवाती या वर्षाच्या 12 महिन्यांचं प्रतीक आहेत. जेव्हा आपण या 12 वाती एकत्र करून प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण प्रार्थना करतो की येणारे 12ही महिने आपल्या घरात प्रकाशाप्रमाणे सुख आणि समृद्धी टिकून राहावी. अध्यात्मशास्त्रानुसार या 12 वातींमधून निघणारी ऊर्जा घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य नष्ट करते आणि अडकलेली जी कामं असते ती मार्गी लावत असते. यासाठी 12 कापसाच्या फुलवाती तुम्ही आदल्या दिवशी गाईच्या शुद्ध तुपामध्ये बुडवून ठेवा जेणेकरून त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजल्या जातील. तर ही सेवा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. महिला करू शकते, जेंट्स करू शकतात किंवा मुलंही करू शकतात. ती पूर्णपणे श्रद्धेने पण घरातल्या लक्ष्मीने केलेली अतिशय उत्तम. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची ही सेवा पूर्ण श्रद्धेनं करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही जर ही गोष्ट माहीत नसेल तर त्यांना सुद्धा या गुरुपुष्यामृत योगाचा लाभ घेता येईल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.